दिनांक 11 फेब्रुवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 5. योग गर्भयोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 91 ते 120. विद्या विनय संपन्नम ब्राह्मणे गविहस्तनी. शुनिचैव श्वापाके न च पंडित समर्दशिन. मग हा मशको हा गजू की हा श्वपजू हा द्विजू. पैलयितृ हा आत्मजू हे उरेलके. ना तरी हे धेनू हे श्वान. एक गुरु एक हीन. हे असो कैसे स्वप्न जागतया. एत भेदू तरी की देखावा. जरी अहंभाव उरला होवावा. तो आधीची नाही आगवा. आता विषमू काही. इहेव तर्जितम सर्गो एषा साम्ये स्थितम मनम. निर्दोष हि समम ब्रह्म तस्माद ब्रह्मणी ते स्थिता. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणचे अद्वय ब्रह्म. हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिही विषय संगुण सांडिता. इंद्रिया तेन दंडिता. परिभोगिली निसंगता कामने विन. जिही लोकाचनि आधारे लौकिकाचिनि व्यापारे. परी सांडिले निदसुरे लौकिक होतो हे. जैसा जना माझी खेचरू असतीच जनांनो हे गोचरू. तैसा शरीरी परिसंसारू नोळखे तयाते. हे असो पवनाचे निमेळे. जैसे जळीच जळ लोळे ते आनिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नामरूप तयांचे एरवी ब्रह्मचितो साचे. मनसाम्य आले जयाचे सर्वत्र गा. ऐसे नि समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणी आहे. अर्जुना संक्षेपे सांगिन पाहे अच्युत म्हणे. न प्रहेशत प्रियम प्राप्यम नोदिचेत्य प्राप्य च प्रियम. स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मा वेद ब्रह्मनि स्थित. तरी मृगजळाचे निपुरे. जैसे ने लोटीजे का गिरिवरे. तैसा शुभाशुभिन विक्रे पातलिया जो. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता. हरी मने पंडुसूता तोची ब्रह्म. बाह्ये स्पर्श सक्तात्मा विंदद्यात्मनि यत्सुखम. स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमशून्यते. जो आपण पै सांडूनि कही. इंद्रिय ग्रामावरी येणेची नाही. तो विषय न सेवी हे काही. विचित्र येथ सहजे स्वसुखाचेनि अपारे. सुरवाडलिनी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घली. सांगे कुमद दळाचे ताटे. जो जेविला चंद्रकिरणे चोखटे. तो चकोरू काही वाळवंटे चुंबितो असे. तैसे आत्मसुख उपायले. जयासी आपण पेची फावले. तया विश्व सहजे सांडवले म्हणो काही. एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके. या विषयाचे निसुखे झकविती कवन. येही संस्पर्शजा भोगा दुःख योन येवते. आद्यंतवंत कौंतेय न ते शोरमते बुथा. जिही आपण पे नाही देखिले तेच इही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंकू का आळू केले तुषा ते जेवी. ना तरे मृके तृषा पीडिते. संभ्रमे विसरून जळाते. मग तोय बुद्धी बरडिते ठाकून येती. जैसे आपण पे नाही दिठे. जयाचे स्वसुखाचे सदा खरांटे. तयासीची विषय हे गोमटे आवडती. एरवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारिखे नोहे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. सांगे वात वर्ष आत पुधरे. ऐसे अभ्रछायाची सरी जरे सरे. त्रिमाळिके धवळारे करावे का. म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेनता गा वाया जल्पिजे. जैसे मुहूर्का म्हणिजे विषय कंदाते. नात्रे भौमा नाम मंगळो रोहिणी ते म्हणती जळू. जैसा सुख प्रवादू बरळू विषयादिकुहा. हे असो आघवी बोली. सांग पा सर्प फणीची सावली. ते शीतल होईल केतुली मुशकासी. जैसा आमिष कवळू पांडवा मेनू न सेवे तवची बरवा. तैसा विषय संगू आगवा निभ्रांतु जाणे. हे विरक्त्याचिया दिठी चे न्याहाळी जे किरीटी. ते पांडुरोगाचिया पुष्टी सारिखे दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. ते अंतर नेनिते बापुडे. म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे पुयपंकीचे किडे काय चिळसे घेते. अर्थ. मग हे चिलट किंवा हा हत्ती. तसा हा अंतेच किंवा हा ब्राह्मण. तसेच हा माझा मुलगा का दुसऱ्याचा हा भेद कोठून उरणार. असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. किंवा ही गाय हा कुत्रा. अथवा एक थोर एक नीचे कोटले हे राहू दे. जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार. तेथे मीपणा उरला असेल
तेथेच भेद दृष्टीस पडेल. तो अहंकार जर अजिबात नाहीसा झाला तर भेदभाव कसा उरेल? म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत, हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो. ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही, इंद्रियांचे दमन केले नाही, पण वासने वाचून अकर्तेपणाचा अनुभव घेतला, ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे, तो पुरुष पिशाच ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही, त्याप्रमाणे शरीरधारी असूनही तो संसाराला ओळखीत नाही. हे असो, वाऱ्यामुळे पाण्यात पाणी उसळते, मग त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाणी न म्हणता लाटा म्हणतात, त्याप्रमाणे याचे शरीर आणि नाव ही जरी जगाप्रमाणेच आहेत, तथापि तो साक्षात ब्रह्मच आहे आणि त्याचे मन सर्व ठिकाणी समतेला पावलेले आहे. श्री अच्युत म्हणतात, अर्जुना, अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाचे लक्षण काय ते तुला संक्षेपाने सांगतो. 1. ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने डोंगर वाहत जात नाही, त्याप्रमाणे तो चांगली अथवा वाईट गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही, तोच खराच. श्रीहरी म्हणतात, अर्जुना, त्यानेच समदृष्टीचे तत्व जाणले आणि तो स्वयंमेव ब्रह्म होय. जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही, त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात ते नवल कोणते? अथवा आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतःकरण स्वाभाविकता संतुष्ट झाले असते, म्हणून इंद्रियाकडे त्याचे मन वळत नाही. ज्या चकोर पक्षाने चंद्रविकासी कमळांच्या पानात उत्तम चंद्रकिरणांचे भोजन केले आहे, तो वाळवंटात वाळू चोखत बसेल काय? त्याप्रमाणे ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मसुख प्राप्त झाले, त्याला सहजच विषय सुटले, हे काय सांगावेच पाहिजे. पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात याचा चांगला विचार करून पहा. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या इंद्रियापासून होणाऱ्या विषय सुखात रममाण होतात. किंवा तहानेने व्याकुळ झालेले हरणे प्रमाणे खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी असे समजून माळ रानावरच येऊन पोचतात. त्याचप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, त्यांना स्वात्मसुखाचा सदैव अभाव असतो, त्यांनाच हे विषय सुख चांगले वाटतात. एरवी विषयात सुख आहे असे म्हणण्यास योग्य नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही? सांग. वारा, पाऊस आणि ऊन यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर 3 मजले घरी बांधण्याचे कारण तरी काय? ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला बचनागाला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी सुख आहे हे बोलणे व्यर्थ आहे. किंवा भूम या अमंगल ग्रहात जसे मंगळ नाव आहे, परंतु त्याचा अनुभव तसा नाही. किंवा मृगजळाला जल म्हणतात, तसे विषय सेवनात सुख आहे असे म्हणणे व्यर्थ होईल. हे राहू द्या, परंतु असे सांग, नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत सुखावह होईल बरे? गळाला लावलेल्या मासाला मासा तोंड लावत नाही तोपर्यंत चांगले, त्याप्रमाणे विषय सुखाचा अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ठीक बरं का? विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय सुख पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे आहेत. म्हणून विषयातील सुख प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज. पण अज्ञानी लोक विषयांचे सुख भोगल्याशिवाय राहत नाही. ते बिचारे त्या वासनेच्या विषयाच्या आतील सत्य स्वरूप जाणत नाहीत, म्हणून ते भोगतच राहतात. पुवात व चिखलात असणाऱ्या किड्यांना कधी किळस येते का सांग, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.